कृपा हेअर टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण, 100% आयुर्वेदिक. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देवगड तळेबाजार इथं भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीतील चित्ररथ आकर्षण ठरले. मोठ्या संख्येनं भीमसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते.
बाबा बहुजन सेवा केंद्राच्या वतीने चैत्य भूमी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तळे बाजार या ठिकाणी आम्ही 13, 14 आणि 15 अशा 4 दिवसाचे कार्यक्रम 13 तारीखला आम्ही डॉक्टर बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर घेतलं, मोठं रक्तदान शिबिर घेतलं. तदनंतर 14ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे त्या दिवशी पंचशील परत धम्मविधी याच्यासारखे कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम घेतले. आणि 15 तारीखला आमच्याकडे जे स्पर्धा होत्या त्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कव्वाली स्पर्धा, डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर आणि महापुरुषांच्या जीवनावर जी गाणी म्हणणार होती त्याच्यावर स्पर्धा घेतली. आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही तळे बाजारच्या बाजारातून चांदोशीपर्यंत रॅली दरम्यान केली. त्या रॅलीमध्ये 5 चित्ररथ होते. बुद्धगया, महाबुद्ध विहार याचा एक चित्ररथ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून वर्गाच्या बाहेर शिकून नंतर मग त्यांनी संविधान लिहिलं आणि संविधाननंतर 1956ला त्यांनी धर्मांतर केलं. ही थीम दाखवून आम्ही एक दुसरा चित्ररथ घेतला. तिसरा चित्ररथ होता की बाबासाहेबांनी महाडच्या ठिकाणी जी मनुस्मृती जाळली त्याचा एक चित्ररथ होता. आणि चौथा चित्ररथ होता की बाबासाहेबांच्या सिंगल लाईन महिलांनी सिंगल लाईन मध्ये उभे राहा. सगळे चित्राचे फोटो आम्ही एका चित्ररथात सामील केले. सगळे सिंगल लाईन मध्ये राहा. चरित्र त्याच्यात सामील केलं होतं. अशा प्रकारे संध्याकाळी 7:30 ते 8:15पर्यंत रॅली संपवल्यावर आम्ही या ठिकाणी अभिवादन सभा घेतली. आणि या अभिवादन सभेला आमचे अभ्यासक आणि वक्ते म्हणून सिंगल लाईन सुनील देवरे सर आम्हाला लाभला. आणि त्याने बाबासाहेबांबद्दल महात्मा फुले, शिवाजी महाराज, बळीराजा थोडे बसून घ्या. यांचं नातं कसं आहे घाई गडबड करू नका. थोडी महिलांनी बसून घ्या. आपल्याला माहिती दिली. आणि आमच्या थोड्या महिलांनी बसून घ्या. एकदम घाई करू नका. सगळ्यांनी ते भारावून टाकणार होतं. अशा प्रकारे हा कार्यक्रम आज झालेला आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्यानिमित्ताने या ठिकाणची मिरवणूक निघाली. मिरवणुकीनंतर शक्यतो लोकांची सभेला बसण्याची मानसिकता नसते, परंतु या ठिकाणी हजारोंच्या संख्येने महिला, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी या सभेला उपस्थित होती. या सभेच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे वैश्विक व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही जातीपुरतं, धर्मापुरतं, कुळापुरतं आणि पंथापुरतं मर्यादित न ठेवता बाबासाहेबांनी समस्त भारतीयांचा उद्धार केलेला आहे. भारतीय संविधान हे समस्त भारतीयांना न्याय देतं आणि हा संदेश आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली असं मला याठिकाणी वाटतं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.